everyone. Welcome to this another wonderful session. Myself, Professor Deepak Deshmukh. We discuss about the basic principles and techniques, or just basic principles of organic chemistry. So, dear friends, now in a previous lecture, we detailed study about some formulas. Those are most important one for organic chemistry. मित्रांनो, आपणाला हे सर्व बेसिक आहे हे समजल्याशिवाय आपणाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय ते समजणार नाहीये. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे काय, त्यानंतर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर म्हणजे काय ते आपण स्टडी केलं होतं. त्याच्याच आणखीन काही एक्झाम्पल्स आपण घेऊया. पण कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे काय ते आपण डिस्कस केलं होतं. आणि आजच्या या सेशनमध्ये बॉन्डलाइन फॉर्म्युला कसा रिप्रेझेंट करायचा हा आपण स्टडी करणार आहोत. लेट अस सी. Let us say example of propane. All of you known in 10th standard this prop means 3 carbon atoms. In previous lecture we studied methane. This meth means 1 carbon. Then ethane. This eth means 2 carbon. And this prop means 3 carbon. Prop means 3 carbon represented as 1, 2 and 3. In sequentially represent केले मी. प्रोप म्हणजे किती कार्बन? 3. eth 1, meth 1, eth 2 and prop 3. This A and E represent carbon single covalent bond. ज्या ठिकाणी हा ANE येतो, दिस रिप्रेझेंटेड ॲज कार्बन सिंगल कोव्हलंट बॉन्ड. आता 3 कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड दिले. आपल्या सर्वांना हे फिक्स माहिती आहे की कार्बनची व्हॅलन्सी किती आहे? 4. हा कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. 1, 2, 3, 4. इथं कोणी पण असतील, दुसरा कार्बन असेल, हायड्रोजन असेल, किंवा इथं कार्बन असेल किंवा इथं हायड्रोजन असेल. दिस कार्बन satisfied its valency 4 with forming बॉन्ड विथ अनदर ऍटम्स. मग तो सिंगल बॉन्ड फॉर्म करेल किंवा 2 सिंगल, 1 डबल फॉर्म करेल, 1 सिंगल, 1 ट्रिपल बॉन्ड फॉर्म करेल ऍज इट इज. आता कार्बनची व्हॅलन्सी किती सांगितली मी? 4. आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला रिप्रेझेंट करतोय. आता या कार्बनकडे फक्त एकच बॉन्ड आहे, याचा अर्थ आणखीन याचे 3 बॉन्ड फॉर्म व्हायचे. हे 3 बॉन्ड म्हणजे कुठले? ए आणि ई. रिमेनिंग कुठला असतो? तर हायड्रोजन. इथे मी रिप्रेझेंट केला हायड्रोजन. दिस कार्बन कंटेन्स 2 बॉन्ड्स. याची व्हॅलन्सी पूर्ण होण्यासाठी आणखी 2 बॉन्डची गरज आहे. तो बॉन्ड फॉर्म करतो H अँड H. या कार्बनला फक्त एकच बॉन्ड आहे. हा किती बॉन्ड फॉर्म करेल? 1, 2 अँड 3. हा काय झाला? याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. काय झाला याचा? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता आपण याचं कंडेन्स्ड फॉर्म्युला कसा करू शकतो? बघा इकडं. दिस कार्बन बॉन्डेड विथ 3 हायड्रोजन, then represented as carbon. These 3 hydrogen atoms are identical, represented in single symbol H. 1, 2, 3. Then number 3 represented as subscript. Okay. हा झाला CS3. पुढं काय? हा बॉन्ड आहे, represented as it is. शक्यतो कंडेन्स्ड फॉर्म्युल्यामध्ये कार्बन मधले बॉन्ड ऍज इट इज ठेवतात. काढले तरी चालतात, आपण ठेवले तरी चालतात. आता या ठिकाणी हा 3 हायड्रोजन ऍटम्स आहेत, मी CS3 लिहिलं. या ठिकाणचे हायड्रोजनचे 3ही बॉन्ड किंवा जेवढे हायड्रोजनचे बॉन्ड्स आहेत ते टोटली हाईड केले जातात आणि आयडेंटिकल ऍटम्स एकत्र लिहिले जातात. दुसरा कुठले आहे? हा कार्बन आहे. याला किती हायड्रोजन आहेत? 2. इथे मी कार्बन, हा H, हा नंबर किती आला? 2. पुढं काय आहे? हा बॉन्ड. हिअर कार्बन, 3 हायड्रोजन ॲटम रिप्रेझेंटेड ॲज CH3. दिस इज कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ प्रोपेन. आपण असंही रिप्रेझेंट करू शकतो. हा CH3, कार्बन, याच्यामधला बॉन्ड आपण हाईड केला, CH2, आणि हा पण काय आला? CH3. हा झाला कंडेन्स्ड फॉर्म्युला ऑफ प्रोपेन. Now let us take second example, butane.
आता ब्यूट म्हणजे किती कार्बन आले 4, मिथ 1, इथ 2, प्रोप 3, ब्यूट 4. हे लक्षातच ठेवायचं. ब्यूट मध्ये किती कार्बन ऍटम आले 4, रिप्रेझेंटेड ऍज 1 2 3 and now 4. Then this carbon is only one bond, remaining three. It is one valency, second, third, and fourth. Here hydrogen, hydrogen, hydrogen. आता या कार्बनला 2 बॉन्ड आहेत, ह्या कार्बन बरोबरती आणि ह्या दुसऱ्या कार्बन बरोबरती. हा रिमेनिंग 2 बॉन्ड्स कोणावरती फॉर्म करणार आहे, हायड्रोजन. हा पण हायड्रोजन, हा पण हायड्रोजन, हायड्रोजन and hydrogen. This is detailed structural formula which shows all constituent atoms of element denoted by their symbol. Also this covalent bond in between atoms are represented by dash. आता मला याचा कंडेन्स फॉर्म्युला तयार करायचा. परत बघा, हा फर्स्ट कार्बन आहे, या कार्बनला हे 3 हायड्रोजन आहेत म्हणून मी लिहिला CH3. परत बॉन्ड, हा हायड्रोजन C, 2 हायड्रोजन CH2, हा पण 1 and 2, हा पण रिप्रेझेंट केला जातो CH2 आणि हा CH3. हा कंडेन्स फॉर्म्युला, हा असाही रिप्रेझेंट केला जातो CH3 CH2 CH3 CH2 CH2 CH3. दिस कंडेन्स. आणखी शॉर्ट कसं करता येईल, इथं बघा, हा मिथाईल आहे, हा मिथाईल आहे, इथले 2 हे 2 टर्मिनल्स आहेत त्यामुळे मी ऍज इट इज घेतले. हा CH3, हा कोणता आहे CH2, इकडे 2 आहेत म्हणून आपण घेतला ट्वाइस CH3. याचा अर्थ आयडेंटिकल जर CH2 ग्रुप येत असतील तर आपण ते कलेक्ट करून त्याला किती म्हणलं, तो नंबर दिला ऍज अ सुपरस्क्रिप्ट ब्रॅकेटचा. म्हणजे आपण याचा हा कंडेन्स केला, याचा हा कंडेन्स केला, याचाही हा कंडेन्स केला. म्हणजे आपल्याला जेवढं शॉर्ट करता येतं तेवढं करता येईल, पण कार्बनची संख्या ही सेम पाहिजे, 1 2 3 and 4. लेट्स टेक नेक्स्ट एक्झाम्पल, पेंटेन. पेंट means 5 carbon atoms, 1 2 3 4 5. आता प्रत्येक कार्बन ची व्हॅलेन्सी 4 आहे, याचा अर्थ तो 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. आणि इथे एक बॉन्ड फॉर्म केला, 2 3 आणि 4 बॉन्ड कुणावर फॉर्म करणार आहे, हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. आता हा पेंटेन हा काय एक हायड्रोकार्बन कंपाऊंड आहे, याला 2 बॉन्ड आहेत. व्हॅलेन्स सॅटिस्फाय होण्यासाठी 2 बॉन्डची रिक्वायरमेंट आहे, कंप्लीट विथ हायड्रोजन. हिअर 2 हायड्रोजन, 1 and 2 हायड्रोजन, हा 1 हा 2 हा 3 and 4. आता परत मला याचा कंडेन्स फॉर्म्युला तयार करायचा आहे. हा C and 3 हायड्रोजन रिप्रेझेंटेड ऍज CH3, हा CH2 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 CH3. आता याचा आणखी कंडेन्स कसं करता येईल, हा CH3 1 2 3 सेम ग्रुप CH2, इथे 1 2 and 3 रिप्रेझेंटेड ऍज थ्राइस, इथं पण काय येणार आहे तो CH3. दिस इज अन कंडेन्स्ड फॉर्म्युला. जनरली कंडेन्स्ड फॉर्म्युला हा कुणापासून केला जातो, स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यापासून. स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याचं सिंपल मॉडिफिकेशन किंवा फर्दर सिम्प्लिफाय केला जातो स्ट्रक्चरल फॉर्म्युला बाय काय करतो आपण, हिडन करतो. काय हिडन करतो, हे जे कार्बन आणि हायड्रोजन मधले बॉन्ड्स आहेत ते मेनली आपण हिडन करतो, किंवा काही वेळेस आपण सर्वच कोव्हॅलेंट बॉन्ड्स हिडन करतो. आणि जे आयडेंटिकल आयटम्स आहेत ते आपण काय करतो, एकत्र लिहून त्याचा नंबर सबस्क्रिप्टने काय करतो आपण रिप्रेझेंट करतो. ओके, आता हे सगळ्या लक्षामध्ये आलेले असतील तुम्हाला. आपण याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघितलं होतं. आता ह्या प्रोपेनचे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघा, हा किती हायड्रोजन ऍटम आहेत, 3. आता याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर रिप्रेझेंट करत असताना हा कार्बन आहे, ह्या कार्बनच्या भोवती किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 1 2 3 आणि 4. हा फर्स्ट मी कार्बन दाखवला, इथला हा 1 नंबरचा,
हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा. हा फर्स्ट कार्बन. याच्या भोवती कोण आहे? हायड्रोजन. त्याच्याकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे. हा हायड्रोजन, त्याच्याकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे. हा हायड्रोजन, त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ दिस CH बॉन्ड कंटेन्स 2 इलेक्ट्रॉन्स. त्याला आपण इक्वल शेअरिंग म्हणलं होतं. याच्यामध्ये पण इक्वल शेअरिंग, याच्यामध्ये पण इक्वल शेअरिंग. हा सेकंड कार्बन. हा कार्बन जर आपण बघितला तर बघ ह्या कार्बनचा इलेक्ट्रॉन इथे येतो. याच्याकडे पण 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. हा हायड्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म करेल इथं. हा परत कार्बन बॉन्ड फॉर्म करेल. दिस कार्बन ऑल्सो फॉर्म बॉन्ड विथ 3 हायड्रोजन ॲटम्स. H. ह्या कार्बनचे परत 4 इलेक्ट्रॉन्स. हायड्रोजनचा एक, इथल्या हायड्रोजनचा एक आणि या हायड्रोजनचा एक. याला आपण म्हणलं होतं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इन इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर जनरली रिप्रेझेंटेड अराउंड द कार्बन और अराउंड द ॲटम ॲज अ डॅश. ह्याला आपण लेविस डॉट स्ट्रक्चर आपण म्हणू शकतो. काय म्हणतो आपण? लेविस डॉट स्ट्रक्चर. आणि ह्याला आपण लेविस डॅश स्ट्रक्चर. तर हे तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असेल, कंडेन्स फॉर्म्युला असेल किंवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल. मोस्टली आपण रिएक्शन्स मध्ये कंडेन्स फॉर्म्युले यूज करतो. आता फक्त आपण कुठला बघितला होता? प्रोपेन, ब्युटेन अँड पेंटेन. आणखी एक 2 एक्झाम्पल्स घेऊया आपण. इथे मी घेतला इथिन. आता परत रिप्रेझेंट करा. इथ मीन्स 2 कार्बन्स. इथं हा 1 लिहिला आणि इथं हा 2 लिहिला. इथे मी रिप्रेझेंट केलेला ENE. दिस ENE रिप्रेझेंट 1 कार्बन डबल बॉन्ड. दिस ENE रिप्रेझेंट 1 कार्बन डबल बॉन्ड. एक कार्बन डबल बॉन्ड येतो. इथे किती कार्बन आहे? 2च आहेत, म्हणून मी डबल बॉन्ड इथं दिला. आता प्रत्येक कार्बन किती बॉन्ड फॉर्म करतो? 4. या कार्बननं इथं हा फर्स्ट, हा सेकंड, हा फॉर्म करेल थर्ड आणि हा फॉर्म करेल फोर्थ. या पण कार्बनचे बघा 1 आणि 1 2. हा थर्ड अँड फोर्थ. इथे काय येणार आहे? हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन अँड हायड्रोजन. स्ट्रक्चर ऑफ इथिन. कुठलं स्ट्रक्चर आहे हे? कुठले स्ट्रक्चरल फॉर्म्युले? सेकंड आपण एक्झाम्पल घेतलं, प्रोपीन घेतला. प्रोप म्हणजे हाऊ मेनी कार्बन्स? 3. 1 2 and 3. This ENE means contains 1 कार्बन डबल बॉन्ड. मग हा कार्बन आहे, हा पण कार्बन आहे. दोन्ही पैकी कुठंतरी एका ठिकाणी आपण डबल बॉन्ड दिला. आता ह्या कार्बनला हा एकच बॉन्ड आहे. याचा अर्थ 1 2 and 3. 1 2 3 4. 4 न व्हॅलन्सी सॅटिस्फाय होते. याला बघा 1 2 3. हा बॉन्ड मी इथं दिला. तो आपण वरती देऊ शकतो किंवा खाली देऊ शकतो. कार्बनची व्हॅलन्सी 1 2 3 and 4. या कार्बनला 1 and 2 3 and 4. हे रिमेनिंग वन्स आर हायड्रोजन. स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ प्रोपीन. आपल्याला अल्किन्स मध्ये खूप डिटेल्स बघायचे, फक्त जस्ट सिम्प्लिफाय करतोय मी इथं. आता मला याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचा कंडेन्स फॉर्म्युला लिहायचा आहे. दिस कार्बन attached to hydrogens, H2 आला. This कार्बन double bond, and this carbon, these 2 hydrogens are CH2. हा नेहमी CH2 डबल बॉन्ड CH2 रिप्रेझेंट करायचा. हा डबल बॉन्ड काढून टाकायचा नाही. इथे लक्षामध्ये सिंगल बॉन्ड असेल तर काढला तर चालतो, डबल बॉन्ड काढायचा नाही. इथं बघा आता हा CH3 आहे, मी रिप्रेझेंट केला CH3. हा सिंगल बॉन्ड आहे. इथं CH आहे म्हणून मी लिहिला H. हा डबल बॉन्ड आहे म्हणून डबल बॉन्ड. हा C, 2 हायड्रोजन आहेत म्हणून काय आला? H2. दिस इज 1 CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा अल्किनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. याचा काय झाला? हा कंडेन्स फॉर्म्युला. काय झाला याचा? कंडेन्स्ड फॉर्म्युला. लेट अस स्टार्ट वन एक्झाम्पल. इथेनॉल. आता OL म्हणजे काय असतो? अल्कोहोल. याचा आपण फंक्शनल ग्रुपमध्ये डिटेल स्टडी करणार आहोत.
आता इथ म्हणजे किती कार्बन आले 1 and 2. दिस इथेनॉल ओएल कन्सिडर्ड ॲज OH. हा अल्कोहोल आहे. ह्याला इथं सिंगल बॉन्ड आहे म्हणून मी रिप्रेझेंट केला 3 हायड्रोजन्स. हा सिंगल बॉन्ड 1 2 3 आणि 4 H H and H. 2 बॉन्ड आहेत 1 and 2 H and H. ऑक्सिजनला हा एक बॉन्ड इकडे एक बॉन्ड. आता इथे बघा हा C हे 3 हायड्रोजन H 2 हायड्रोजन अँड OH. मला याचा कंडेन्स फॉर्म्युला तयार करायचा आहे. सिंपल आहे. हा कार्बन अटॅच्ड विथ 3 हायड्रोजन्स CH3 ही सिंगल बॉन्ड. हा C आणि 2 हायड्रोजन CH2 हा बॉन्ड आणि OH. कसं प्रोनाऊन्स करायचं CH3 CH2 OH. 2 कार्बन ॲटम आहेत म्हणून इथ. इथं सिंगल बॉन्ड आहेत म्हणून AN आणि हा OH साठी OL कॉल्ड ॲज इथेनॉल. हे जस्ट आपण सिम्प्लिफाय काय केलंय हा कंडेन्स्ड फॉर्म्युला. हा काय कंडेन्स्ड फॉर्म्युला. 1 by 1 तुम्हाला आणखी डिटेल्स मध्ये आपल्याला स्टडी करता जसं आपण फंक्शनल ग्रुप बघूया तसं खूप डिटेल्स बघूया. Now this most important part, one of the important part of this chapter is bond line or zigzag formula. आता काही ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सिम्प्लिफाय करत 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 ते एवढे सिम्प्लिफाय केले जातात की आपल्याला वारंवार ते वापरावे लागतात. पण आपण कुठला फॉर्म्युला बघणार आहोत बॉन्ड लाईन और झिगझॅग फॉर्म्युला. आता झिगझॅग फॉर्म्युल्यामध्ये काय आहे एक सिंपल रिप्रेझेंटेशन करतोय. काय हा फक्त मी लाईन्स काढल्या बॉन्ड आणि लाईन्स काढल्या. दिस इज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड. हा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. याच्यामध्ये कार्बन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. काय सांगितलं मी कार्बन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. दिसतंय का नाही. मी त्यांना काय केलेलं आहे हाईड केलंय. पण तुम्ही केमिस्ट्रीची माणसं आहेत. केमिस्ट्रीच्या माणसाला सगळं कळतं सगळं दिसतं बरोबर आहे. आपण एखादं काहीतरी फ्रूट खात असूया त्याच्यामध्ये कुठले केमिकल्स आहेत त्याचा फॉर्म्युला आपल्याला दिसतो जो इतरांना नाही दिसत. तसंच याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं की कार्बन आहेत हायड्रोजन आहेत. कुठे दिसतात का थोडंसं नीट लक्ष देऊन बघा. मी या ठिकाणी कार्बन हायड्रोजन दाखवलेले आहेत. फोकस करा या ठिकाणी फोकस करा. असं दिसतोय कार्बन. कुठे आहे कार्बन नेहमी लक्षात ठेवा. हा जो बॉन्ड आहे हा टर्मिनल आहे. हा कॉर्नर आहे किंवा ह्या 2 बॉन्डचा हा इंटरसेक्शन आहे बरोबर आहे. या ठिकाणी 2 बॉन्ड इंटरसेक्ट झाले. या ठिकाणी 2 बॉन्ड इंटरसेक्ट झाले. दिस टर्मिनल मीन्स कार्बन. दिस टर्मिनल मीन्स कार्बन. दिस इंटरसेक्शन मीन्स कार्बन. दिस इंटरसेक्शन मीन्स कार्बन. दिस टर्मिनल मीन्स कार्बन. हाऊ मेनी कार्बन्स 1 2 3 4. याचा अर्थ मी नुसता हा सिंपल बॉन्ड जरी काढला तर इथे एक कार्बन आहे इथे एक कार्बन आहे. तो फक्त मी हाईड केलाय. तो फक्त काय केलाय मी हाईड केलाय. तो फक्त आपल्या केमिस्ट्रीवाल्यांना दिसतो. दुसऱ्यांना काही कळतच नाही. नाही कळलं बरं. इथं बघा हा कार्बन आहे. मग हा कार्बनला हा एकच बॉन्ड आहे. याचा अर्थ या कार्बन बरोबर 3 हायड्रोजन पण आले. ते पण कोणाला दाखवायचे नाहीत. आपण हाईड करून ठेवायचे. का तर आपल्याला सिंपल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. ह्या कार्बनला फक्त हा एकच बॉन्ड आहे. याचा अर्थ त्याची व्हॅलन्सी पूर्ण होण्यासाठी किती बॉन्डची गरज आहे 3. तो 3 बॉन्ड कोणावरती फॉर्म करतो तर हायड्रोजन बरोबर 3. परत बघा हा सेकंड कार्बन इथला 2 बॉन्ड इंटरसेक्ट झाले इथला पण कार्बन आहे. या कार्बनकडे 1 आणि 2 बॉन्ड आहेत. म्हणजे त्याची व्हॅलन्सी पूर्ण होण्यासाठी आणखी 2 बॉन्डची रिक्वायरमेंट आहे गरज आहे. तो कोणाकडून घेतो हायड्रोजनकडनं. ते पण आपण दाखवलेत का नाहीये. परत हा बघा हा पण काय आहे कार्बन आहे. दिसतोय मला तर दिसतोय. हे 2 बॉन्ड आहेत. रिमेनिंग 2 बॉन्ड्स आर हायड्रोजन्स. हा टर्मिनलचा बघा हा कोण आहे कार्बन आहे. याला एकच बॉन्ड आहे. याचा अर्थ 3 काय असतील हायड्रोजन. आता लक्षात येईल तुमच्या इथे बघा हा फर्स्ट वन कार्बन हा बॉन्ड. इथला सेकंड वन कार्बन हा बॉन्ड. हा थर्ड वन कार्बन हा बॉन्ड आणि हा फोर्थ वन कार्बन. 1 2 3 and 4. टर्मिनल इंटरसेक्ट फर्स्ट इंटरसेक्ट सेकंड
अँड टर्मिनल. 1 2 3 4. आता हा सिंगल बॉन्ड आहे, याचा अर्थ याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी किती हायड्रोजनची गरज आहे? 3. याचा अर्थ यानं 3 बॉन्ड कुणावर फॉर्म केले? H, H अँड H. इथं पण बघा, हे 2 बॉन्ड आहेत, दुसरे काय असतील? H, H. हे 2 बॉन्ड आहेत, H, H. हा H, H आणि H. सिम्प्लिफाय केला आपण, CH3, CH2, CH2, CH3. आपण काय केलं? फक्त बॉन्डच रिप्रेझेंट केले. कुणामधले? ओनली कार्बन कार्बन. इथं बॉन्ड कुठले कुठले आहेत? कार्बन कार्बन मध्ये आहे, कार्बन हायड्रोजन मध्ये पण आहे. आपण इथं बॉन्ड जे रिप्रेझेंट केले, हा 1 बॉन्ड, हे 2 बॉन्ड आणि हे 3 बॉन्ड. हे 3 आहेत. मी ते किती दिसतात? 4 दिसतात. 1 2 सॉरी 3च. 1 2 अँड 3 बॉन्ड्स. 1 2 अँड 3 बॉन्ड. फक्त कार्बन मधले आपण बॉन्ड घेतले. किती आहेत हे? इथे बघा, 1 2 3, 1 2 3. फक्त जोडले एकमेकाला असे. हा 1, हा 1, हा 2 आणि हा 3. इथे कार्बन 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 कार्बन. आता इथे एकच बॉन्ड याचे, तर व्हॅलन्सी CH3, CH2, CH2, CH3. फक्त आपण हे कार्बन आणि हायड्रोजन हे हाईड केले आणि हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सॉरी बॉन्डलाईन फॉर्म्युला आपण रिप्रेझेंट केला. हा झिगझॅग मॅनरला रिप्रेझेंट केला जातो, म्हणून आपल्याला काय म्हणतो? झिगझॅग फॉर्म्युला. काय म्हणतो आपण? झिगझॅग फॉर्म्युला. परत बघा, आणखी एक एक्झाम्पल घेतो इथं मी. कसं रिप्रेझेंट केलं? इथं बघा, मला सांगा याच्यामध्ये कार्बन किती आहेत? कार्बन कुठं असतो? प्रत्येक टर्मिनलला बॉन्ड इंटरसेक्ट होतात तिथं. आणि परत कुठं असतो? म्हणजे इंटरसेक्ट आणि टर्मिनल. इथे हे टर्मिनल आहे, हा इंटरसेक्ट आहे. किती बॉन्डचा इंटरसेक्ट आहे? 1 2 अँड 3. हे टर्मिनल आहे, हे टर्मिनल आहे. 1 2 3 अँड 4. किती कार्बन आले? 4 कार्बन्स. इथे आले 4 कार्बन्स. बघूया आपण. या कार्बनला हा एकच बॉन्ड आहे, याचा अर्थ इथे किती हायड्रोजन असतील? व्हॅलन्सी 4 सॅटिस्फाय व्हायला 3 कमी पडते ना. हा 1 2 3 अँड 4. 3 हायड्रोजन असतील. या कार्बनकडे 1 2 3 बॉन्ड्स आहेत, याचा अर्थ इथं एकच हायड्रोजन असेल. याच्याकडे एकच बॉन्ड आहे इथल्या कार्बनकडे, याच्याकडे पण 3 हायड्रोजन असतील, याच्याकडे पण 3. आता परत बघा, हा सुरुवात केला मी इथं 1. हा कुठे इंटरसेक्ट झालेला आहे? इथं. हा 2. त्याच्या पुढे हा बॉन्ड गेलेला आहे, हा 3. आणखी एक वरती बॉन्ड गेलेला आहे इथं, हा कार्बन. नंतर बघा, दिस कार्बन कंटेन्स 1 बॉन्ड, सो रिमेनिंग 3 व्हॅलन्सीज आर 3 हायड्रोजन. 1 2 3 अँड 4. दिस कार्बन 1 2 3 ओनली हायड्रोजन. दिस कार्बन अटॅच्ड विथ 1 बॉन्ड CH3, 1 बॉन्ड CH3. ह्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला किंवा कंडेन्स्ड स्ट्रक्चर. हा काय झाला? याचा बॉन्ड लाईन झाला. परत आता मी खूप महत्त्वाचं सांगणार आहे, लक्ष द्या इकडं. आणखी एक स्ट्रक्चर मी इथे रिप्रेझेंट करतोय. हा पण एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. मला यातले कार्बन सांगा काउंट करून. कुठं असतात? टर्मिनलला इंटरसेक्टला. एकाच ठिकाणी किती लाईन इंटरसेक्ट होऊ शकतात? 2 3 और 4. इथं बघा, हा फर्स्ट कार्बन, या ठिकाणी हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ आणि इथला असलेला तो 6. बरोबर आहे. हा टर्मिनल, हा इंटरसेक्ट. इथं 3 लाईन इंटरसेक्ट झालेला कार्बन, इथं 2 लाईन इंटरसेक्ट झालेला कार्बन आणि इथं 1 कार्बन आणि हा. आता मला रिप्रेझेंट करायचा आहे. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड, त्याला हा 6, हा 4 आणि हा 5. 1 बॉन्ड आहे म्हणून CH3, 2 बॉन्ड्स आहेत म्हणून CH2, 3 बॉन्ड्स आहेत म्हणून CH3, CH2 अँड फायनली CH3. हे काय झाले? बॉन्ड लाईन फॉर्म्युला. इन बॉन्ड लाईन फॉर्म्युला आपण काय केलं? ऑल सिम्बॉल्स ऑफ कार्बन अँड हायड्रोजन आर हिडन. आपण ते झाकून ठेवले. ओनली रिप्रेझेंट्स कार्बन कार्बन बॉन्ड्स. ओनली रिप्रेझेंट कार्बन कार्बन बॉन्ड्स. कार्बन हायड्रोजन बॉन्ड पण आपण हाईड केले. कुठले लिहिले? कार्बन कार्बन बॉन्ड रिप्रेझेंट केले इन झिगझॅग मॅनर. इन झिगझॅग मॅनर. आता ह्याच्यामध्ये बघा, आपल्याला सहज सांगता येतं की याच्यामध्ये
जर हा टर्मिनल असेल तर तो नेहमी CH3 असतो. काय सांगितलं मी? टर्मिनल काय असतो? नेहमी CH3. हा टर्मिनल CH3 आहे, हा टर्मिनल CH3 आहे, हा CH3 आहे, हा CH3 आहे, हा पण CH3. CH3 CH3 CH3. पण ज्या ठिकाणी दोन लाईन इंटरसेक्ट होतात, ज्या ठिकाणी दोन लाईन इंटरसेक्ट होतात तो असतो CH2 ग्रुप. कुठला असतो? CH2 ग्रुप. ह्याला आपण म्हणतो मिथाइल ग्रुप. त्याला मिथिल ग्रुप पण म्हणतात. कुठला? मिथिल ग्रुप और मिथाइल ग्रुप. प्रोनाउन्सिएशन मध्ये फरक असू शकतो. मिथाइल और मिथिल ग्रुप. आता इथे मी कुठला लिहिला? CH2. कुठला लिहिला? CH2. याला म्हणतात मिथिलीन ग्रुप. काय म्हणतात? मिथिलीन ग्रुप. कुठला झाला? मिथिलीन ग्रुप. कुठला झाला? मिथिलीन ग्रुप. आता परत बघा, ज्या ठिकाणी दोन लाईन इंटरसेक्ट होतात तिथे काय येतो? CH2. ज्या ठिकाणी तीन लाईन इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी येतो CH. काय येतो त्या ठिकाणी? CH. हा सिंगल कार्बन आयटम आहे. ज्या ठिकाणी तीन लाईन इंटरसेक्ट झालेत त्या ठिकाणी काय आला? CH. काय काय ठिकाणी चार लाईन पण इंटरसेक्ट होऊ शकतात या पद्धतीनं. 1 2 3 and 4. या चार लाईन इंटरसेक्ट झाल्या तर तिथं काय येतो? फक्त ओनली कार्बन. टर्मिनलला मिथाइल ग्रुप येतोय, CH3 येतोय. दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या तर CH2. तीन लाईन इंटरसेक्ट झाल्या तर CH. चार लाईन इंटरसेक्ट झाल्या तर ओनली कार्बन. त्यामुळे आपण त्याला ओनली कार्बन. आता आणखी एक आपण मॉलिक्युल रिप्रेझेंट करूया. मी असं रिप्रेझेंट केलं OH. आता हा अल्कोहोल आहे. याच्यामध्ये बघा, हा टर्मिनलला आहे CH3. हा बॉन्ड, दोन बॉन्ड इंटरसेक्ट झालेत म्हणजे इथे काय आला? CH2 बॉन्ड. हे दोन बॉन्ड इंटरसेक्ट झाले याचा अर्थ CH2 आणि हा बॉन्ड अटॅच आहे OH. आपण फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजन हाईड करायचे. कुठले? कार्बन आणि हायड्रोजन. अदर जे हेटेरो ॲटम्स आहेत ॲज लाईक ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, सल्फर असेल, फॉस्फरस असेल, हे ॲटम्स हाईड करायचे नाहीयेत. हाईड करायचे नाहीयेत. फक्त कोण करायचे? कार्बन आणि हायड्रोजन. आणखीन काय हाईड नाही करायचं? जर या हेटेरो ॲटम्सना हायड्रोजन अटॅच असेल तर हा हायड्रोजन पण आपल्याला रिप्रेझेंट करायचा. बघा, हायड्रोजन कधी झाकून ठेवायचा? जर तो कार्बनला अटॅच असेल तर. तो जर हेटेरो ॲटमला अटॅच असेल तर हायड्रोजन ऍज इट इज रिप्रेझेंट करायचा. ऍज इट इज रिप्रेझेंट करायचा. आणखी एक एक्झाम्पल बघा, इथे रिप्रेझेंट करतोय. इथे रिप्रेझेंट केला मी NH2. आता इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे, त्याला हायड्रोजन अटॅच आहे. हे पण हायड्रोजन आहेत, पण मी हाईड केले का? आता ते नायट्रोजनला अटॅच आहेत. कुठले? हायड्रोजन हाईड करायचे. जे कार्बनला अटॅच आहेत तेच हाईड करायचे. ओके, इथे बघा, हा काय? टर्मिनलला CH3. दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या CH2. या ठिकाणी काय आला? NH2 हा अमाइन्स आहे. तर आपण ह्या लेक्चरला हे बघितलं बॉन्डलाईन फॉर्म्युलीज. कितीही तुम्ही बॉन्डलाईन फॉर्म्युलीज काढू शकता, त्याच्यावर त्याचं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करू शकता, त्याचा कंडेन्स फॉर्म्युला तुम्ही काढू शकता. हे स्ट्रक्चर इथे रिप्रेझेंट केलं या पद्धतीनं. व्यवस्थित बघा. याच्यामध्ये किती कार्बन आहेत, स्ट्रक्चर कसं तयार होईल ते तुम्हाला बघायचं आहे. आणि इकडे एक्झाम्पल बघा, इथं स्ट्रक्चर असं रिप्रेझेंट केलं. 1 2 3. इथे दिला डबल बॉन्ड. आता बघा, याच्यामध्ये किती कार्बन आहेत? टर्मिनलला 1 2 3 आणि 4. या कार्बनला एकच आहे टर्मिनल आहे म्हणजे काय आला? हा CH3. हा सिंगल बॉन्ड. इथं परत कोण आहे? कार्बन. किती लाईन इंटरसेक्ट झाल्या? 1 2 and 3. इथं आला हा डबल बॉन्ड. कार्बनची व्हॅलन्सी 1 2 3. फोर्थ व्हॅलन्सी CH. 1 2 3. इथं पण कार्बन आहे या ठिकाणी 1 2 3. इथं पण काय आला? CH. हा टर्मिनल आहे याचा अर्थ CH3. हा अल्कीन आहे. हा काय आहे? अल्कीन. ज्या ठिकाणी आपण डबल बॉन्ड देतो त्याच ठिकाणी कार्बनचा डबल बॉन्डच घ्यायचा.
परत रिमेंबर करतोय मी, बॉन्डलाईन फॉर्म्युल्यामध्ये आपण काय करतो, कार्बन आणि हायड्रोजन हाईड करतो, तसंच कार्बन हायड्रोजन बॉन्ड हाईड्स करतो आणि कार्बन कार्बन मधले बॉन्ड झिगझॅग मॅनरनं रिप्रेझेंट करतो. त्याला आपण काय म्हणलं, बॉन्डलाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण